आलेली आहे आणि त्याच्याच बरोबर पौर्णिमाही आलेली आहे, म्हणजे किती अलभ्य लाभ. मंडळी, तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट पाहत आहात. मला माहीत आहे की होळीला नेमकं काय करायचं अजून दीदींनी सांगितलेलं नाही आहे, पण दीदी खास उपायच नेहमी घेऊन येतात की जे उपाय तुम्ही सहजपणे करू शकता असे उपाय मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तुम्ही ते वेळोवेळी करावेत. ही तर माझी आवर्जून इच्छा असते की तुम्ही ते उपाय सगळे व्यवस्थित करावे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फरक पडेल. तर मंडळी, मी ऑकल्ट एक्सपर्ट मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. सर्वात प्रथम आज मी तुम्हाला हे विचारणार आहे की माझे व्हिडिओ शेवटपर्यंत तो तुम्ही पाहता बरोबर, पण काही जणांचे कॉमेंटमध्ये मला असे प्रश्न असतात की याची उत्तरं ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये दिलेली असतात आणि तरीही त्यांचे प्रश्न म्हणजे याचा अर्थ ते व्हिडिओ नीट पाहत नाहीत. तर प्लीज 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 व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. होळीच्या दिवशी म्हणजे जी रात्र असते होळीची, त्या दिवशी असंख्य पूजा, तंत्र मंत्र, योगिनी, कामाख्याच्या इथे पूजा, अशा प्रचंड वेगवेगळ्या पूजा होत असतात आणि या दिवसाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. मग या दिवशी आपण काय करू शकतो? तर आपल्याला हवे ते, कोणाच्या घरामध्ये काही त्रास असेल, कोणाला वाटते बाहेरची बाधा झालेली आहे आपल्याकडे, कोणीतरी बाहेर काहीतरी करतंय, कुणाला काहीतरी बाहेरची बाधा लागलेली पण असू शकते, नुसतंच कोणी तंत्रमंत्र काळी जादू करते म्हणून काही लागले असंही नसतं. तर मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्यावर कोणीतरी काहीतरी केलंय, त्यावेळेस ते जरुरी नसतं की ते केलेलंच असेल. कळलं? त्यामुळे तुम्हाला या गोष्टी फार जपायच्यात, कारण नुसते विचार जरी केलेत ना, तो कोणी करत जरी नसेल ना, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील, कारण विचारांमध्ये आणि शब्दांमध्ये भरपूर ताकद आहे. तेव्हा तुम्ही तेच विचारात आणा, तेच शब्दांमध्ये आणा की जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घडवायचं आहे. मी नेहमी सांगते की काही गोष्टींना आवाजावी विचारांमध्ये ठेवून थॉट प्रोसेस चेंज करू नका, रॉंग वेला जाऊ नका. जेव्हा जेव्हा मी काही गोष्टी सांगत असते ना, तर त्याच्यात काहीतरी तात्पर्य असतं. त्याच्यामुळे अगदी मनावर घ्या की तुम्ही असे विचार करणार नाही. कोणीतरी काहीतरी करतंय आणि तुम्ही ते विचारात ठेवताय, तुम्ही त्याचं 50% काम केलंय, 50% तो करतोच आहे. त्याच्यामुळे असंही होऊ शकतं की कोणी तुमच्यावर काहीच करत नाही आहे, तुम्हाला पितृदोष आहे, राहूचा त्रास आहे, केतूचा त्रास आहे, म्हणून तुम्हाला कदाचित त्रास होत आहेत. होऊ शकतं रस्त्यावर तुम्ही एखादा उतारा ओलांडलेला आहे, हेही होऊ शकतं. होऊ शकतं की मैताला तुम्ही कुठल्या आडवे गेले असाल, स्मशानाजवळनं जाताना थोडं लेट गेला असाल, सुनसान रस्त्यावरनं तुम्ही गेला असाल. अनेक 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 कारणं आहेत या गोष्टींची. जरुरी नाही आहे की कोणी तुमच्यावर काहीतरी करतंय. त्यामुळे आपल्या बुद्धीला अशा प्रकारे बांधू नका मंडळी. पण ज्यांना असं वाटतं की कोणीतरी काहीतरी करतंय, मी खास उपाय घेऊन आलेली आहे. त्यांना अगदी 21 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या लोकांनी 21 लवंगा घेऊन एक काळं फडकं घ्यायचं आहे. ते काळं फडकं, त्याच्यावर तुम्हाला लवंग आहेत त्या पाटावर ठेवायच्या आहेत. काळ्या फडक्यावर तुम्ही स्वतः बसायचं आहे. धूप दीप अगरबत्ती त्या लवंगांना दाखवायची आहे. 21 लवंगा लक्षात ठेवा. 21 लवंगा घेऊन आसन जे आहे ते काळं घ्यायचं आहे, तुम्ही त्याच्यावर बसायचं आहे. त्या ज्या लवंगा आहेत त्याला व्यवस्थित त्याची पूजा करायची आहे. त्याला हळदी कुंकू नाही व्हायचं, आपल्याला फक्त धूप दीप अगरबत्ती. बरं, आता लवंगा हे अखंड हवेत, त्याचं फूल तुटलेलं नसावं, खाली त्याचं पॉईंटलाही तुटलेलं नसावं. लवंगा हे अखंड हवेत. तर त्या 21 लवंगा घेऊन यथोचित धूप दीप अगरबत्ती त्याला दाखवल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला 21 माळी जप करायचा आहे. खूपदा काय होतं की 21 माळी जप असं ऐकून आपल्याला वाटतं अरे देवा, आता हे करायचं. पण तुम्हाला जर प्रॉब्लेममधनं बाहेर पडायचं असेल ना, तर तुम्हाला करायला हरकत नाही. आणि जो जप मी देणार आहे ना, तो खूप सोपा आहे. 21 माळी करायला तुम्हाला 10 ते 15 मिनटं लागतील. फक्त तो जप करताना शब्द समजून घेऊन करा. तुम्ही काहीतरी तुमच्या आयुष्यातनं नको असलेली नकारात्मकता काढण्यासाठी हा जप करणार आहात, हे लक्षात ठेवा. आणि तो जप करायला सुरू करायचं. 21 माळ कुठलीही घ्या. मला विचारायचं नाही कमेंटमध्ये की कुठली माळ. फक्त रुद्राक्षाची माळ नाही घ्यायची, वैजयंती माला नाही घ्यायची. बाकी तुळशीची माळ सर्रास वापरत जा. तर त्याच्यामुळे तुळशीची माळ घेऊन त्याच्यावर आपल्याला जप करायचा 21 वेळा. जप असा आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. ओम हनुमंतेय रामदूताय नमः. हा जप तुम्हाला 21 माळ करायचा आहे. 21 माळा झाल्यानंतर ती जी लवंग आहे, ती लवंग हातामध्ये उचलायची उजव्या, आणि जी माळ आहे त्या माळेला त्या लवंगांनी स्पर्श करायचा आणि त्या लवंगा
कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये अशाच ठेवून द्यायच्या, नाही फडक्यात नाही वाटीत, अशा ठिकाणी ठेवून द्यायचं की जिथे कोणी जाणार नाही, कोणाचा हातही तिथे पडणार नाही, अशा ठिकाणी त्या लवंगा तुम्हाला ठेवून द्यायच्या। या लवंगा ठेवून दिल्यानंतर साफसफाई करताना वगैरे त्या काढायच्या नाही, त्या आपोआप गायब होतील। कळलं? कालांतराने त्या लवंगा जसजशा गायब होतील तसतसे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी एक 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 निघून जातील। रामबाण उपाय आहे, तंत्रशास्त्रामध्ये हे उपाय केले जातात आणि खूप साधे साधे उपाय असतात जे तंत्रशास्त्रात केले जातात, त्याला आपण घाबरतो, पण घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। आपण कुणाचं काही वाईट करत नाही आहोत, आपण आपल्या आयुष्यातनं नको त्या गोष्टी काढून टाकत आहोत। हा झाला एक उपाय मंडळी। दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला जेव्हा होळीला आपण काहीतरी अग्निदहन म्हणजे दहनामध्ये आपण काहीतरी टाकतो, अर्पण करतो आपण त्या होलिकाला, त्यावेळेस आपल्याला काय न्यायचं आहे? त्यावेळेस आपल्याला न्यायचं आहे, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कितीही नेऊ शकता, पण मी सांगताना इतकंच सांगेन की तुम्ही जे पाणी नेणार आहात तांब्यामध्ये, त्या पाण्यामध्ये थोडंसं अत्तर टाका, कुठलंही अत्तर टाका, हिना टाका, गुलाब टाका, जे काही तुमच्याकडे आहे ते टाका, थोडंसं अत्तर त्या पाण्यामध्ये टाका। आणि जेव्हा ते पाणी तुम्ही घेऊन जाणार आहात त्यावेळेस ते पाणी तुमच्यावरनं ओवाळून तुम्हाला न्यायचं आहे। 7 वेळा अँटी क्लॉकवाईज ते पाणी तुमच्यावरून ओवाळायचं आणि मग ते न्यायचं। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही होळीमध्ये अर्पण करणार आहात, 1 नारळ, त्याला शेंडी ठेवायची, 1 नारळ, थोडेसे पांढरे तीळ, 4-5 वडी भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, 4-5 वडी, त्याच्यानंतर लवंग 1 घ्या, तुम्ही किती घ्या मी 1 सांगते, 1 सुपारी घ्यायची, पांढरं सूत घ्यायचं, हे सगळं एका ताटामध्ये व्यवस्थित सगळं ठेवायचं। थोडे गहू, थोडे तांदूळ, जे काही अन्न आपण शिजवतो घरामध्ये त्यातलं तुम्हाला जे जे थोडं थोडं घेता येईल ते घ्या। हे का घ्यायचं आपल्याला? कधी कधी आपल्या अन्नावर आपली वासना उडते, कधी आपण काही खात असताना बाहेरच्यांची नजर त्याच्यावर जाते, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या अन्ना वाचून अन्नापेक्षा इतर गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतेय त्या पण यासाठीच घ्यायच्या आहेत की ज्या काही आपल्याला पनवती असेल, आपल्याला शनीचं चक्र काही चालू असेल, कोणाला पण 7.5चं काही चक्र चालू असेल, तर अशा काही गोष्टी असतात ज्या शनी नीचला गेलाय, तर अशा ज्या गोष्टी आहेत ना, याच्यासाठी हे सगळं सामान जे आपण घेऊन जाणार आहोत ते फक्त एकदाच आपल्यावरनं अँटी क्लॉकवाईज उतरवायचं आहे, ते पूर्ण ताट। आणि नैवेद्यासाठी गोड काहीतरी घेऊन जायचं, ते उतरवायचं नाही आहे, ते आपल्याला होलिकाला अर्पण करायचं आहे। बाकी जे ताट आहे ते तुम्ही तिथे घेऊन जा। तिथे गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तिथे फेऱ्या मारता 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 पाणी टाकायचं आहे होळीला। होळीमध्ये पाणी अर्पण करताना मनामध्ये फक्त एकच, मी पाणी अर्पण करत आहे, उद्याचा दिवस माझा उद्याचा दिवस वेगळाच उगवणार आहे, माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सकारात्मकता राहणार आहे, माझ्यासाठी जे चांगलं आहे ते होलिका मला देणार आहे। कळलं? असंच करत करत बाकीच्या एक एक वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि जो नैवेद्य आहे तो तुम्ही रीतसर तिकडे दाखवा। दुसरी गोष्ट, होळीची थोडी राख आपण घरी घेऊन येतो, पण आपल्याला ती आणायची नाहीये। याचं एक कारण मी तुम्हाला देते, जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे की होळीची राख जी आपल्याला घरी घेऊन यायची आणि आपण केव्हाही आपल्यावर काहीही प्रॉब्लेम असेल तर आपण ती फुकायची असते। बरोबर आहे, पण ज्या घरामध्ये ऑलरेडी प्रॉब्लेम आहेत त्या घरामध्ये ही राख आणू नये। याचं कारण, बरेच जणांनी त्यांची नकारात्मकता तिथे दहन केलेली असते, बरेच जणांनी त्या अग्नीमध्ये आपली नकारात्मकता अर्पण केलेली असते आणि प्रत्येकाची नकारात्मकता जळून राख झालेली असते। त्यामुळे ती राख आपण घेऊन येऊ नये, होळीमधला तो नारळ आपण घेऊन येऊ नये। अग्निदेवतेला जे काही ज्यांनी अर्पण केलं आहे ना, त्यांचे सगळी दुःख संपण्यासाठी त्यांनी ते केलेलं असतं, तर त्यातलं काहीही उचलून आपण आपल्या घरी आणू नये। तिथेच जे काही तुम्हाला सोपस्कार करायचे आहेत मनापासून प्रार्थना करा, मनापासून त्या होळिकाला अगदी आपल्यासाठी आशीर्वाद मागून घ्या त्या अग्निदेवतेला पण, ठीक आहे? आता आपल्या हातून काही चुकलं असेल त्यासाठी क्षमस्व असंही म्हणा आणि व्यवस्थित तिथे बसून 2 मिनिटं त्या होळीवर त्राटक करा। त्राटक करताना मनामध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार हवेत। तुम्हाला तुमच्या कुठल्या इच्छा अपूर्ण आहेत त्या फक्त व्हिज्युअलाइज करा तिथे बसून। खूप सोपं असतं, आपल्याला वाटतं इतकं भयंकर आहे सगळं, इतकं भयंकर आहे सगळं ना, तसं नसतं।
दुःख काढणं आपल्या आयुष्यातनं फार 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 सोपं आहे, पण ते जमलं पाहिजे. दुःख कोणाला नसतं, दुःख प्रत्येकाला आहे. आणि भगवंताला पण दुःख होतं ना. रामाने पण वनवास भोगलाच ना, कृष्ण पण आईपासून वेगळा झालाच ना. अशी कितीतरी देवांची उदाहरणं आहेत की दुःख प्रत्येकाच्या वाटायला आलं, पण ते देव होते म्हणून तरले असं एका तर नाही. ते देव होते तरी त्यांना त्रास झाला, त्यांनीही मार्ग काढले. आपल्यालाही मार्ग काढायचा आहे आणि तुम्ही काढाल, मला खात्री आहे. तिसरा उपाय मी सांगते. होळीच्या दिवशी आसन घ्यायचं, पुढ्यात पाणी घ्यायचं, अगरबत्ती घ्यायची, तिथे बसायचं आणि आपल्या हातामध्ये नाग केसर घ्यायचं. ठीक आहे, नाग केसर घ्यायचं, त्याच्याकडे थोडा वेळ बघायचं. एक लाल कपडा कापून घ्यायचा, तो लाल कपडा आहे तो समोर हंतरायचा. पाट असेल पाट घ्या, चौरंग असेल चौरंगावर हंतरा. त्याच्यावर ते नाग केसराचे काही दाणे ठेवा. बरं, आता नाग केसराचे दाणे आपल्याला किती ठेवायचे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाग केसर घेताना आपण काय विचार करतो की नाग केसर म्हणजे नेमकं काय? तर नाग केसर म्हणजे असे छोटे छोटे एक वनस्पती आहे नाग केसर, आणि धन देणारी वनस्पती आहे. हा उपाय खास करून तुम्हाला होळीच्या दिवशी यासाठी सांगते, कारण इतक्या सुंदर दिवशी जर आपण हा उपाय केला नाही तर आपण काहीच केलं नाही. तर आपल्याला धन आकर्षित करायचं आहे, आपल्या घरामध्ये धन आलं पाहिजे, प्रॉस्पेरिटी आली पाहिजे, भरभराट झाली पाहिजे, आपले उद्योगधंदे चालले पाहिजेत, म्हणून आपल्याला हे करायचं आहे. थोडंसं नागकेसर घ्यायचं, थोडंसं म्हणजे तुम्ही 21 नागकेसर घ्या, 11 नागकेसर घ्या, पण नागकेसराचे दाणे असतात ते घ्या. जिथे सामान मिळतं आपल्या पूजेचं वगैरे तिथे नागकेसर तुम्हाला मिळेल. मागे मी दाखवलं पण होतं, माझ्याकडे जे होतं ते एका व्हिडिओमध्ये आहे. नागकेसराचे दाणे घ्या, लाल फडक्यात ठेवा, त्याच्यावर थोडासा एक तांब्याचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे. तांब्याचा तुकडा ठेवल्यानंतर एक सुपारी त्याच्यावर ठेवा. ते जिन्नस आहे ना असं हातामध्ये घ्यायचं, उजव्या हातात घ्यायचं, त्याच्याकडे बघायचं, ते परत त्या पाटावर ठेवायचं. मग त्याच्यामध्ये एक हळकुंड टाकायचं किंवा हळद टाकायची. तिथे ठेवलं की मग त्याच्याकडे बघत बघत ओम नमः शिवायचा जप करायचा. ओम नमः शिवायचा जप कमीत कमी त्याच्यावर 10 मिनिटं करायचं, म्हणजे ते अभिमंत्रित होतं. कळलं? नाग केसर त्याच्या नावातच नाग आहे, आणि नाग कुणाच्या गळ्यात असतो तर महादेवाच्या गळ्यात असतो. मग त्याला कोणता मंत्र म्हटल्यावर ते अभिमंत्रित होईल? तर महादेवाचा. म्हणून आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. तिथे बसून 10 मिनिटं तरी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणताना डोळे मिटायचेत आणि फक्त स्वतःला सोनेरी रंग, सोनेरी किरणं आपल्यावर पडतायत असं पाहायचं आहे. आणि हे जे वस्तू अभिमंत्रित तुम्ही केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू त्या लाल फडक्यात बांधायच्या आणि तिजोरीमध्ये ठेवायच्या. रोज सकाळ संध्याकाळ त्याला अभिमंत्रित करायचं नाही, ऑलरेडी तुम्ही केले, सॉरी, मंत्र म्हणायचा आहे त्याच्यावर ओम नमः शिवायचा. जेव्हा जेव्हा तुम्ही तिथे जाल, संध्याकाळच्या दिवाबत्ती सकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेस तिथे जेव्हा ओवाळाल तिजोरीच्या तिथे जाऊन ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचाच आहे. किती वेळाही म्हणा, त्याला काही बंधन नाही आहे, पण सुरुवातीला 10 मिनिटं मात्र ते अभिमंत्रित करायला तुम्हाला म्हणायचंच आहे. रोज त्याच्याशी कनेक्ट राहायचं आहे. म्हणजे ते एकदा तुम्हाला वाटतं की तुम्ही एकदा छोटंसं काथुडं बांधलं म्हणजे तुमचं काम झालं, असं नाही आहे. त्याला जागं ठेवायचं, त्या गोष्टींना नेहमी मंत्र तिथे देत राहायचं, म्हणजे त्या गोष्टी काम करायला लागतात. कळलं? त्याच्यामुळे एकच आणि खूप सोपा मंत्र आहे, त्यामुळे हा मंत्र म्हणणं प्रत्येकाला शक्य आहे. आणि हा उपाय पण फार सोपा आहे, तुम्ही घर बसल्या आरामात करू शकता. वस्तू पण महाग नाही आहेत, सगळ्या घरच्या घरी वस्तू असतात. फक्त नागकेसर आणावं लागेल, हळकुंड नसेल आणि सुपारी नसेल तर ती आणायची, आणि हळकुंड नसेल आणायचं तर हळद तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. तर मंडळी, हे इतके छान उपाय मी तुम्हाला दिलेले आहेत. उतारा मी आज देत नाही आहे, कारण ऑलरेडी मी तुम्हाला होळीमध्ये जे अर्पण करणार आहात ते तुमच्यावरनं उतरूनच मी अर्पण करायला सांगितलेलं आहे. तो होळीचा हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीच घेऊन येणार आहे अशी खात्री बाळगा. तुमच्या सगळ्या विवंचना, तुमच्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून निघून जाव्यात, हीच माझी स्वामींच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना आहे. तुम्ही छान राहावं, मस्त राहावं, या पलीकडे मला अजून काय पाहिजे? हो ना मंडळी? तो व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. सर्वात महत्त्वाचं, उपाय कुठले करायचे मला कॉमेंटमध्ये कोणी विचारेल तर जे जमतील ते सगळे उपाय तुम्ही, ज्याला सगळे उपाय जमतील त्यांनी सगळे करा, ज्याला सगळे उपाय नाही जमणार, जो जमेल त्यांनी तो करा. तर व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणते उपाय करणार आहात.
होळीला तुम्ही काय करणार आहात. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करत असते. माझं लक्ष आहे प्रत्येक कमेंटवर, माझ्या प्रत्येक व्ह्युअर्सवर माझं लक्ष आहे. आणि जर कोणाशी मला संपर्क साधता येत नसेल तर मंडळी माफ करा. काय होतं की खूप बिझी असल्यामुळे ना कधी कधी कोणीतरी राहून जातं, तर त्यांना मी अगदी मनापासून माफी मागते. त्यांनी राग मानू नये. शेवटी मी तुमचीच लाडकी आहे, तर राग मानू नये. आणि ज्यांना मला कॉन्टॅक्ट करायचं आहे, माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे त्यांनी मला मेसेज करावा. मी तिथे त्यांच्याशी संपर्क पूर्णपणे व्यवस्थित साधू शकते. तर मंडळी पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.